मित्रांनो, हा प्रश्न शेकडेवारीवरचा आहे। एका प्रश्नामध्ये 4 उत्तर काढायची, पहा कशी काढायची ते। एचा पगार 10,800 रुपये आहे, बीचा पगार 9,000 रुपये आहे। तर आपल्याला एचा पगार बीच्या पगाराच्या किती टक्के काढायचे? टक्केवारीमध्ये काढायचं म्हणजे गुणिले 100 काढायचं। ज्याची टक्केवारी काढायची तो अंशात घ्यायचा, म्हणजे एचा भागिले बीच्या गुणिले 100 बरोबर एचा काढायचे। एची पगार किती आहे रे? मग 10,800 गुणिले बीच्या काढायचे 9,000 आहे त्याची गुणिले 100 बरोबर। हे 2 शून्य, हे 2 शून्य कटले, हा एक कटला, हा एक कटला। 9 1 9, 9 1 9, 1 उरला, 9 2 18 वरला 0, 120% उरले। पुढचा काढायचा आपल्याला, पहिला झाला, दुसरा काढायचा। बीचा पगार एच्या पगाराच्या किती टक्के आहे? मग बीचा पगार एच्या किती टक्के काढायचे आपल्याला? ए बीचा पगार किती आहे रे? 9,000। एच्या काढायचे 10,800 गुणिले 100 बरोबर। आपल्याला कॅल्क्युलेशन यायला पाहिजे पोरो। हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला। पुन्हा 9 1 9, 0 ला 0, 9 1 9, 1 उरला, 9 2 18, पुन्हा 4 त्रिकम 12, 4 2 8, 2 उरले, 20, 4 पंचे 20, 25 10 250, 250 भागिले 3%। आता जो हा आहे अंशाधिक पूर्णांक आहे, त्याच्यामुळे त्याला अजून पुढे सोडवता येते। 3 1 3, 3 8 24, 3 8 24, 1 उरला, 1 पुढे 10 झाले, 3 त्रिक 9 दशांश दिला, 1 उरलाय, पुन्हा 3 त्रिक 9, 2 दशांश स्थळापर्यंत घ्या आणि पुढे टक्केवारी सोडून द्या। हे पण उत्तर येऊ शकते पर्यामध्ये, हे पण येऊ शकते, ठीक आहे। पुढे म्हणले एचा पगार बी पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? आता जास्तच असणार आहे ना, एचा पगार जास्त आहे आणि बीचा पगार कमी असणार आहे। मग कमी किंवा जास्त पगार काढायचा कसा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते पण कशामध्ये रे? टक्केवारीमध्ये, टक्क्यामध्ये काढायचे। तर काय करायचं? लक्षात ठेवा, गुणिले 100 तर करायचं आपल्याला। पर्सेंट टक्क्यांनी जास्त किंवा कमी काढायचा असल्यावर काय करणार आपण? अरे बाबा लक्षात ठेव रे, काहीच करायचं नाही, दोघाच्या मधला फरक काढायचा, दोघाच्या मधला फरक। आणि खाली कोण घ्यायचं सर? तर काय नाही, कोणापेक्षा, कोणापेक्षा गुणिले 100 का? कारण की टक्केवारीत काढायचे। कमी किंवा जास्त पगार काढायचा असल्यास कशामध्ये? टक्केवारीमध्ये काढायचं असल्यास फरक भागिले कोणापेक्षा गुणिले 100 कर, तुझं उत्तर येऊन जाते। तर मला सांग भाऊ, दोघातला फरक किती येतो रे? एचा पगार बी पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? फरक किती येतो? हे 10,800 आणि हे 9,000, म्हणजे एकूण येतो 1,800 पगार, ठीक आहे। फरक किती आला रे? 1,800। कोणापेक्षा? एचा पगार बी पेक्षा, बी पेक्षा म्हणजे बीची पगार किती आहे? 9,000 गुणिले 100, 1 2 1 2 1 1, 9 1 9, 9 2 18, 10 2 20, 20%। 20% कसा असणार आहे? जास्त की कमी? जास्त। पर्यायामध्ये जर 20% कमी असेल तर ते उत्तर चुकलं, कारण याचा पगार ऑलरेडी कसा आहे? जास्त आहे, त्याच्यामुळे उत्तर येणार आहे जास्तच। पर्याय क्रमांक आपलं 4 नंबरला सांगितलं, बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? तर इथं कमीच येणार आहे। काय येणार आहे कमी? तर बीचा पगार ए पेक्षा कमीच आहे ना, मग कमीच येईल। तर काढण्यासाठी फॉर्म्युला हाच ठेवायचा, हाच। दोघातला फरक किती येवला होता? 1,800। कोणापेक्षा यालाय? कोणापेक्षा? ए पेक्षा। याचा किती आहे? 10,800 टक्क्यावरीत काढायचे गुणिले 100, 2 0 2 0, पुन्हा 9 2 18, 9 1 9, 9 2 18, बे एक बे बे सखम 12,
आता 100/6, 100/6 हे पण टक्केवारीतच आहे, याला काढायचं. 6 एक 6, 6 एक 6, 4 उरले, 40 झाले पुढं. ठीक आहे, 40 झाले तर 6 पंचे 30, 6 6 36, 6 6 36 पॉईंट, पुन्हा 4 उरले, पुन्हा 40, 6 6 36, 6 6 36, 16% कमी. जर पर्यायामध्ये 16.66% जास्त म्हणलं असेल तर ते तुझं उत्तर होणार नाही, हे लक्षात ठेव. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे, कमी. तर अशा प्रकारचे आपण एका प्रश्नामध्ये 4 उत्तर बघितलं. ठीक आहे, ओके, धन्यवाद.